मित्रांनो नमस्ते, मी बीटी गोरे आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी कांदा पिकावरती तुम्हाला काही टिप्स देणार आहेत. आणि या टिप्स असणार आहे रोग नियंत्रण, कीड नियंत्रण, डोस हा टाका, डोस तो टाका याच्या संदर्भात नाही. माझं कांद्याचं रोप, ज्याला बागलांमध्ये उळं म्हटलं जातं, ते लागवडीसाठी तयार आहे. परंतु माझ्याकडे पाऊस झाला आहे आणि आता मला लागवड करता येत नाही आहे. अजून मला जे काही लागवडीसाठी पूर्ण शेत तयार करणं आहे, ते शेत तयार करण्यासाठी कमीत कमी 8 दिवस जाणार आहेत. आता ह्या 8 दिवसांमध्ये हे जे रोप आहे, ह्या रोपाची काळजी कशी घ्यायची, ते करप्यापासून कसं वाचवायचं, आणि कारण रोप वाढलेलं आहे, पूर्ण दडपा झालेला आहे आणि सकाळी धुकं पण पडतं आहे, आणि ते जे धुकं आहे त्याच्यामध्ये करपा तिथं वाढू नये, रोप माझं सडू नये, याच्यासाठी आपल्याला काय करता येईल या संदर्भामध्ये मी तुम्हाला आत्ता बोलणार आहे. सगळ्यात पहिलं, शेणखत तुम्ही टाकलेला असेल, पूर्ण जो रासायनिकचा डोस आहे तो डोस पण तुम्ही तिथं टाकलेला असेल, आणि रोटावेटर मारून तुमचं शेत तयार केलेलं असेल. फक्त बेड पाडणं, ड्रीप पसरवणं हे जर तुमचं बाकी असेल, तर तुम्ही बेड तयार करण्यासाठी आत्ता ट्रॅक्टर आतमध्ये घालायचा नाही आहे. थोडंसं थांबायचं आहे, थोडी वापसा येऊ द्या. जर तुम्ही बेड तयार करण्यासाठी आत्ता जर ट्रॅक्टर घातला, तर होणारे जे बेड आहेत ते ट्रॅक्टर तुडवणार आणि ती जमीन तुमची कॉम्पॅक्ट होणार आहे. म्हणून आत्ता तुम्हाला मशागत कोणतीही करायची नाही आहे. मग आता हे जे रोप आपण टाकलेलं आहे, याच्यासाठी तुम्हाला आता काय काय करायचं आहे. सगळ्यात पहिलं, पाऊस जर तुमच्या इथं खूप झालेला असेल आणि थोडेसे काळ्या जमिनींमध्ये तुम्ही रोप टाकलेलं असेल, तर तिथं जर पाणी साचत असेल आणि रोज संध्याकाळी पाऊस येतात, आणि हवामान खातं आता सांगतायत की 7 तारखेपर्यंत पुन्हा पाऊस येणार आहे, त्याच्यामुळे हे जे रोप आहे, हे रोप आपल्याला पहिलं टिकवणं गरजेचं आहे. थोडंसं 10 दिवसांनी लेट लागवड झाली तर एवढा फरक पडत नाही आहे, पण सडलेलं किंवा जे खालचे पानं आहेत, सगळ्यात पहिले पानं आपण ज्याला म्हणूया, ते करपले नाही पाहिजे. कारण ते करपले तर सगळ्यात वरचं जे आवरण आहे त्याला लागण होते, आणि लागवडी केल्यानंतर कोलोट्रोट्रिकम नावाच्या बुरशीमुळं तुमच्या इथं मर रोग मोठ्या प्रमाणावरती येते. मागच्या 2 वर्षांपासून आपण ते बघतोय. ज्या क्षेत्रामध्ये आपण कांद्यावरती कांदा दरवर्षी घेतोय, त्या ठिकाणी ही जी मर आहे ही तुम्हाला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती दिसते, ज्याला तुम्ही काही ठिकाणी स्प्रिंगचा रोग म्हणता, काही ठिकाणी पिळ्या रोग म्हणतात, काही ठिकाणी पिवळा रोग म्हणता, कारण ते कांदे पिवळे पडतायत. तर मग आपल्याला हा रोग येऊ नये याच्यासाठी रोपांची आत्ता काळजी घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं, पाणी जर साचत असेल तर पूर्ण पाणी निघून जाईल. जसाही पाऊस पडला तर पाणी निघून जाईल, अशी उपाययोजना तुम्हाला तिथं करणं अतिशय गरजेचं आहे. पहिली गोष्ट, पाणी साचू देऊ नका, पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे पहिलं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक आहे, मला एका शेतकऱ्यांनी विचारलं की आता आमचं रोप खूप वाढलेलं आहे, आता आम्ही त्याला कट जर केलं, कारण आम्ही लागवडीच्या वेळेस त्याला कट करतो, आता कट केलं चालेल का? 100% चालत नाही. तुम्हाला रोपामध्ये आत्ता कट करता येणार नाही आहे. जेव्हा तुम्ही रोप उपटलं जातं त्याच्यानंतर कट करायचं असतं, आणि मग त्याच्यातून नवीन गाभा आपल्याला येत राहतो. तो गाभा जर आपण आत्ताच जर रोपामध्ये आणला तर ते योग्य नाही आहे, असं करायचं नाही आहे. मग आता हे जे रोप आहे, ह्या रोपाची वाढ आपल्याला खुंटवायची आहे. ह्या रोपाला वाढू द्यायचं नाही आहे, आणि त्याला एवढं बळकट करायचं आहे की जी काही आता तिथं रोग येण्यासाठीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर ह्या बुरशीने किंवा ह्या जीवाणूने त्याच्यावरती प्रादुर्भाव पण करायला नको. त्याच्यासाठी आपल्याला एक प्रोडक्ट मी तुम्हाला इथं सजेस्ट करेल, ते म्हणजे सिलिकॉन. इथे तुम्हाला सिलिकॉन वाचवणार आहे, कारण सिलिकॉन जर चांगल्या क्वालिटीच्या ऑर्थोसिलिक ॲसिड या प्रॉडक्टचा तुम्ही जर स्प्रे केला, तर त्या स्प्रेनंतर नायट्रोजनला कंझ्युम केलं जातं, एक्स्ट्रा होणारी वाढ थांबवली जाते, आणि त्या झाडामध्ये तुम्हाला फॉस्फरस मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल करून दिला जातो. फॉस्फरस अवेलेबल झाल्यामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे, आणि नायट्रेट नत्र वाढल्यानंतर जे काही तिथं रोग येण्यासाठीची कंडिशन तयार होणार होती ती पण तिथं होणार नाही आहे.
म्हणून तुम्ही आर्थोसिलिसिक ॲसिड जे प्रोडक्ट आहे, मी 2 ब्रँड तुम्हाला इथं रिकमेंड करेल. एक आहे सिलामोल. सिलामोल हे बेल्जियमच्या कंपनीचं आहे, इम्पोर्टेड प्रोडक्ट आहे. हुआसानची जी कंपनी आहे ती कंपनी त्या प्रोडक्टचं मार्केटिंग भारतामध्ये करते. जर तुम्हाला सिलामोल नाही मिळालं तर तुम्ही दुसरं प्रोडक्ट तिथं घेऊ शकता. ते आहे डाऊ कंपनीकडे होतं न्यूट्रीबिल्ड नावाने. न्यूट्रीबिल्ड. तर न्यूट्रीबिल्ड किंवा सिलामोल ह्या 2 पैकी एक सिलिकॉन तुम्हाला घ्यायचं आहे, जे तुम्हाला मिळेल ते. आणि 1 मिली ते 1.25 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये तुम्हाला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. जे बुरशीनाशक आता तुम्ही तिथं घेणार आहात त्या बुरशीनाशकासोबत तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकता. हे त्या बुरशीनाशकाबरोबर चालतंय. मग आता इथं बुरशीनाशक आपल्याला कोणतं घेणं अपेक्षित आहे, तर इथे तुम्हाला जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य असे दोघंही रोग कंट्रोल करायचे आहेत. आणि जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोग जर तुम्हाला कंट्रोल करायचे असतील तर तुम्हाला असं प्रोडक्ट घ्यावं लागेल की ह्या दोघंही रोगांना ते चालतंय. मग ऑर्गॅनिकमध्ये मी तुम्हाला एक प्रोडक्ट सजेस्ट करेल ज्याचं नाव आहे डिकोर. जे डाळिंबाचे शेतकरी असतील त्यांनी ते प्रोडक्ट वापरलेलं असेल तर डिकोर हे हर्बल फंजिसाईड आहे, बॅक्टेरिसाईड आहे. 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक त्याच्यामध्ये नॉन आयनिक स्टिकर. मग तुम्हाला ॲक्टिवेटर प्लस मिळालं तर ॲक्टिवेटर प्लस घ्या किंवा स्प्रेवेल मिळालं तर स्प्रेवेल घ्या. ते त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे. दुसरं एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला इथं रिकमेंड करेल, त्याचं नाव आहे कुमानियल. 2 ml प्रति लिटर पाणी अधिक त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे डिझायर 1.25 ग्रॅम 1 लिटर पाण्याला. याच्यामध्ये स्टिकर टाकायची गरज नाही, डिझायरमध्ये ऑलरेडी स्टिकर आहे. आणि तिसरं प्रोडक्ट मी तुम्हाला इथं रिकमेंड करेल, त्याचं नाव आहे कोनिका. कोनिकामध्ये अँटीबायोटिक पण आहे आणि कोनिकामध्ये कॉपर पण आहे. तर कोनिका तुम्ही घेऊ शकता 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी. अशा पद्धतीने ह्या 3 पैकी कोणतीही एक फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. कोणतीही एक फवारणी तुम्हाला घ्यायची आहे. सिलिकॉन बरोबर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. मी कोनिका बरोबर हे 2 जे ब्रँड आहेत सिलिकॉनचे ते एकत्र करून वापरलेले आहेत. दुसऱ्या ब्रँडबद्दल मला माहिती नाही आहे, कारण आज जगामध्ये जर म्हटलं तर सिलिकॉनचे हे 2 ब्रँड अतिशय चांगले आहेत, ज्याची कॉम्पॅटॅबिलिटी कॉपर बरोबर पण येते. तर हे तुम्हाला एकत्र करून याची फवारणी तुम्हाला इथे घ्यायची आहे. आणि जे 2 प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले हर्बलमध्ये, एक आहे डिझायर आणि एक आहे डिकोर. डिकोरमध्ये कोणतंही बुरशीनाशक तुम्हाला मिसळण्याची गरज नाही. आणि जर डिझायर तुम्ही घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुमानेल घ्यायचं आहे. आता तुमचे हे 2 झालं, एक रोगांसाठी झालं आणि एक आतून इम्युनिटी तुमच्या रोपाची वाढली पाहिजे त्याच्यासाठी सिलिकॉन सांगितलेलं आहे. मग आता बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही इथे याच्यासाठी एखादं कीटकनाशक टाकणं गरजेचं आहे का, एखादं टॉनिक टाकणं गरजेचं आहे का. टॉनिक 100% घ्यायचं नाही. टॉनिक वापरल्यानंतर तुमच्या कांद्यात करपा वाढणार आहे, म्हणून टॉनिक बिलकुल आपल्याला घ्यायचं नाही. कारण आता आपण वाढ थांबवतोय त्याची आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाकून त्याला आपण तंदुरुस्त करतोय. मग आता कीटकनाशक घेण्याची गरज आहे का. जर तुमच्या इथं पाऊस उघडला आणि उष्ण आणि दमट वातावरण तयार झालं, दुपारी शेतात गेल्यानंतर तुम्हाला घाम येतोय, अशी जर कंडिशन झाली तर थ्रिप्स ह्या किडीचा प्रादुर्भाव तिथं वाढू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला तिथे कोणतं तरी एखादं कीटकनाशक टाकायचं आहे. परंतु इथे तुम्हाला सिंथेटिक पायरेथ्रॉइड टाकायचं नाही आहे. मग सिंथेटिक पायरेथ्रॉइडमध्ये कोणते कोणते येतात, एक तर कराटे येतं, सायपरमेथ्रिन येतं, डिसीस येतं. हे जे आहेत हे तुम्हाला घ्यायचे नाही आहे. तिथं तुम्हाला घ्यायचं आहे मार्शल नावाचं एक कीटकनाशक बाजारामध्ये मिळतं, ते एक तुम्ही घ्या. किंवा प्रोफेनोफॉस नावाचं एक कीटकनाशक बाजारात येतं. फक्त प्रोफेनोफॉस घेताना जर ते रोप किंवा ते कांदे तुम्ही डाळिंबामध्ये लागवड केलेली असेल तर डाळिंबामध्ये ते प्रोडक्ट चालणार नाही आहे, कारण डाळिंबावरती जर उडालं तर डाळिंबाची ते पानगळ करताय. नवीन जे डाळिंबाची लागवड करतात त्या शेतकऱ्यांना हे माहिती नसतं आणि चुकीनं नंतर मला फोन केले जातात की साहेब मी तर कांद्याला मारलं होतं पण माझ्या डाळिंबाची पानगळ व्हायला लागली. प्रोफेनोफॉस हे प्रोडक्ट पान गाळतं, ते झाडाला हानिकारक आहे डाळिंबाच्या, म्हणून डाळिंब लावलेले असतील तर तिथं तुम्हाला प्रोफेनोफॉस चालणार नाहीये. ती एक काळजी तुम्हाला तिथे घेणं अतिशय गरजेचं आहे. मग मार्शल आणि प्रोफेनोफॉस हे 2 प्रोडक्ट तुमच्याकडे आहे. मार्शल घेतलं तर 1.5 ml घ्या आणि जर तुम्ही प्रोफेनोफॉस घेतलं तर 2 ग्रॅमनी तुम्हाला घ्यायचं आहे.
आणि ते थ्रिप्स कंट्रोल करायचे आहेत. पण माझ्या मते अजून तुम्ही 8-10 दिवस थ्रिप्सला घाबरू नका. फक्त सिलिकॉन आणि बुरशीनाशक एवढी जरी तुमची फवारणी झाली, त्याच्याबरोबर चांगलं स्टिकर टाकून, तरी पण मी म्हणतो की रोपाची वाढ पण थांबेल. डार्क ग्रीन कलरचं हे रोप होणार आहे. कोणतंही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर वापरू नका, कोणतंही मायक्रोन्यूट्रियंट आत्ता देऊ नका, कोणतंही टॉनिक तिथं देऊ नका, कोणतंही सिंथेटिक पायरोथ्रॉइडचं कीटकनाशक तिथं वापरू नका. ते जे रोपं आहेत ते रोपं एकदम चांगले सशक्त असू द्या, चांगले तंदुरुस्त ते रोपं होतील. गाठ धरणार नाही, काय नाही, काही काळजी करू नका तुम्ही. फक्त त्याला आपण एकदम हेल्दी बनवलेलं आहे आणि त्याची तुम्हाला तिथे ही काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसरं काम करायचं आहे. सकाळी सकाळी जर तुमच्या इथं धुकं प्रचंड पडलं आणि तुम्ही जर मायक्रो स्प्रिंकलर चालू करू शकत असाल तर मायक्रो स्प्रिंकलर, काहींनी रेन पाईप टाकलेले असतील तर रेन पाईप एक 10-15 मिनिटासाठी चालू करून द्यायचं आहे. ती जी सकाळी दड पडलेलं आहे, दव पडलेला आहे, फॉगमुळं तिथं ओस पडलेला आहे, ते सगळं तुम्हाला त्या पाण्याने धुवून काढायचं आहे. त्याने तुमची तर करपा तिथं होणार नाही आहे. आणि पहिली जी फवारणी मी तुम्हाला सांगितली ती फवारणी तुम्हाला हे दव गेल्यानंतर, पात सुकल्यानंतर घ्यायची आहे. तर ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की मला भूषणदादा बच्चाव जे आहेत त्यांनी मी रिकमेंड केलं आणि त्यांनी त्यांच्या शेतामध्ये ती उपाययोजना केली होती. खूप चांगले रिझल्ट त्यांना मिळाले होते. एक साडी, जी कॉटनची साडी आहे ती घेऊन त्याच्यावरती सकाळी जायचं यायचं, जेणेकरून त्याच्यावरचं जेवढं काही दव असेल ती साडी ओढून घेते, तिला पिळायचं आणि पुन्हा दुसऱ्या बेडवरती ती घेऊन जायची आहे. तर मित्रांनो, ही उपाययोजना सगळ्यात महत्त्वाची आहे. जे सकाळचं दव पडलेलं आहे ते सगळं दव पडलेलं तिथून निघून गेलं पाहिजे. एक तर तुम्ही साडीने गोळा करा किंवा पाण्याने करा, पण त्याने तुम्हाला फायदा होईल. त्याच्यानंतर जे तुम्ही फवारणीमध्ये स्प्रेवेल टाकलेला आहे किंवा ॲक्टिवेटर टाकलेलं आहे ते पण तुम्हाला काही दिवस, एक 3-4 दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीने मदत करेल की पाथीवरती तुमची तर पाणी साचू देणार नाही आहे आणि ते पाणी खाली जाईल. त्याच्यामुळे जो करपा तिथं येणार आहे तो करपा तिथं येणार नाही आहे. आता ज्यांच्या इथं रोपं खूप दाट पडलेले आहेत, यावेळेचा माझा तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असेल की मी उज्ज्वल पद्धत सांगितली होती तुम्हाला, बी कसं टाकायचं आहे त्याची. तर एक दात असलेलं एक अवजार आपण तयार केलेलं होतं, जे माझे मित्र आहेत उज्ज्वल जाधव, त्यांनी मला ते दिलेलं होतं. तर ते जर टाकलेलं असेल तर तुमच्या 2 रोपांच्या ओळीमध्ये अंतर असतं, त्याच्यामुळं हा करपा तुमची तर जास्त येणार नाही. पण जी पारंपरिक पद्धतीने आपण ते बी फेकतो आणि नंतर ते राहळलं जातं पंजाच्या साह्याने, अशा ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी असे गोल गोल खळे पडलेले दिसतील, पिवळे पडलेले दिसतील, रोप तिथं खाली बसलेलं दिसेल, तिथं ती कूज मोठ्या प्रमाणावरती येते. अशी जर कूज तुमची इथं असेल तर तुम्ही ते रोप लावायचं नाही आहे. तो कांदा तुमचा तिकडे गेल्यानंतर मरणार आहे. त्याच्या बाजूबाजूचं जे काही रोप आहे ते उपटून तुम्हाला तिकडं लावायचं आहे. एवढी काळजी तुम्हाला तिथं घ्यायची आहे. अशी फक्त रोपांची तुम्ही काळजी घ्या. 100% सांगतो, रोपं तुमचे वाचतील. आता बऱ्याच जणांचे लाल कांदे आहेत, कांद्याला दर पण चांगले आहेत आणि याच्यामध्ये करपा मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे आणि त्याच्यात कांदे सडण्याचं प्रमाण पण वाढणार आहे. तर जे मी 3 बुरशीनाशकांचे स्प्रे सांगितलेले आहे त्यातला कोणताही एक, अधिक त्याच्याबरोबर सिलिकॉन, अधिक त्याच्याबरोबर 2 कीटकनाशकं सांगितलं, त्याच्यातलं कोणतंही एक कीटकनाशक घेऊन जर कांद्यावरती तुम्ही फवारणी केली, चांगलं नॉन आयनिक स्टिकर टाकून स्प्रेवेल किंवा ॲक्टिवेटर प्लस, तर त्यांनी पण तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं रिझल्ट मिळतील आणि तो कांदा तुमचा काही दिवस तुम्ही ठेवून विकू शकता. नाहीतर मग तुम्ही खूपच पाणी साचत असेल आणि जर त्याचा कांदा तयार झालेला असेल तर तो तुम्हाला उपटून घ्यावा लागणार आहे, कारण तो कांदा खूप लवकर सडेल आणि हा जर पाऊस आणखी 3-4 दिवस जर चालला तर कांदा सडण्याचं प्रमाण वाढणार आहे. जसं तुम्हाला हार्वेस्ट करता येईल तसं हार्वेस्ट करा आणि तुमच्याकडे शेड असतील तर त्या शेडमध्ये त्याला थोडंसं सुकवण्यासाठी पसरून द्या आणि मोड फुटण्यापूर्वी, त्याला कोंब फुटण्यापूर्वी तुम्ही त्याला विकून टाका. चांगले रेट आहेत, त्याचे तुमचे पैसे होईल. कांदा सडू देऊ नका, कारण फक्त फवारणीवरती कांदा आता टिकणार नाही आहे. कारण त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. पाऊस जर रोजच येत असेल, वाफ्यांमध्ये पाणी जर साचत असेल, तुमची खूपच काळी जमीन असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला तकलीफ होऊ शकते, कांदा सडू शकतो. तो सडणार नाही, त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कांद्याची पूर्ण माहिती मिळाली असेल, जे रोप आपल्याला कसं वाचवायचं आहे ते. आणि डिस्क्रिप्शनमध्ये जो आपला व्हॉट्सअपचा चॅनल आहे त्याची लिंक मी दिलेली आहे. तो जो व्हॉट्सअपचा चॅनल आहे तो चॅनल तुम्ही जॉईन करा आणि त्याच्यावरती फॉलोचं बटन दिसतंय बघा, त्याला तुम्ही टच करा. त्याच्या पुढं बेल आयकॉन पण आहे, घंटी, त्याला पण तुम्हाला दाबायचं. तेव्हा जाऊन तुम्हाला पुढचे अपलोड केलेले व्हिडिओ नोटिफिकेशन देतील.
नाही तर मित्रांनो तुम्ही फक्त हा व्हिडिओ पाहणार आणि त्याच्यातनं बाहेर पडणार, तुम्हाला पुढचे येणार नाहीये. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचं आहे, फॉलो करायचं आहे आणि तिथं घंटी आहे त्या घंटीला दाबायचं आहे, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. जर चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना त्याची मदत होईल असं वाटत असेल तर शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळाली पाहिजे. थँक्यू सो मच.